संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम जड्डंधकारापहा अस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शरदां महायोगपीठे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्रीराधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता ज्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, स्वर्गवासी एकनाथ चांगदेव पाटील ठोंबरे आणि त्यांचे दुसरे बंधू स्वर्गवासी वेणुनाथ चांगदेव पाटील ठोंबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या दोनही परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यानिमित्तानं त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी आहे। गंगा भागीरथी कांताबाई एकनाथ ठोंबरे, नवनाथ चांगदेव ठोंबरे, रघुनाथ चांगदेव ठोंबरे, गोरखनाथ एकनाथ ठोंबरे, मच्छिंद्रनाथ एकनाथ ठोंबरे आणि चतुरा महेश काळे मुलगी, इकडं गंगा भागीरथी आशाबाई वेणुनाथ ठोंबरे, जगन्नाथ चांगदेव ठोंबरे, भीमाबाई निवृत्ती शेळके, सरस्वतीबाई सोपान नवले, अजय वेणुनाथ ठोंबरे आणि विजय वेणुनाथ ठोंबरे असा हा सर्व परिवार या ठिकाणी आहे। आणि महाराष्ट्रातील नामवंत गायक या ठिकाणी आहेत। त्यांच्या आवाजाने आता महाराष्ट्राला वेड लावलेला आहे। असे हरिभक्तपरायण दोघंही रत्न आमचे कैलासजी महाराज पवार आणि आमचे हरिभक्तपरायण संजयजी महाराज हजारे म्हणून ही मंडळी आहे। आणि मृदंगाचार्य आमचे अनिल महाराज आहेत, हरिभाऊ महाराज आहेत, उत्तम महाराज आहेत, आदी करून सगळीच महाराज मंडळी। आणि मला फोनवरून ज्यांनी संपर्क केला, मागच्या वर्षी तुमच्या सप्ताहामध्ये माझं येणं झालं होतं आमच्या अमोलजी महाराजांमुळे, युवा कीर्तनकार आमचे मित्र अमोल महाराजांमुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला होता। आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी आलेला आहे। थोडा यायला उशीर झाला केला नाही बरं का, थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाला। माझी गाडी दुसरी असल्यामुळे दुसऱ्याची गाडी घेऊन यावं लागलं आणि त्याच्यामुळं थोडासा वेळ झाला यायला, त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी मागतो। पुन्हा एकदा सर्व मंडळीला या ठिकाणी धन्यवाद आणि सेवेला सुरुवात। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पवाडे त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम कळी काळ पाया पडे। आपण ज्या काळाच्या पाया पडतो का, तो काळ आपल्या पाया पडतो। कळी काळ पाया पडे तो कोण आहे, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना, तो पंढरपूरचा राजा आहे। लक्ष देऊन आहे का बरं का, हे माझं मत नाही, हे मत कुणाचं आहे, पुसा म्हणजे विचारा। 6 चौ 18 जना, 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण। हे माझं मत नाही, हे वेदाचं शास्त्राचं पुराणाचं मत आहे। कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये, कीर्तनात वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत मांडावं, बरोबर आहे। आपल्या मताला परमार्थात काय किंमत आहे महाराज, लक्ष देऊन आहे का बरं का। आपलं मत घरी बायको पुढं जाऊन मांडावं आणि ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं, बरोबर आहे का नाही। आपल्या मताला फारशी किंमत नाही हा। परमार्थामध्ये वेदाच्या मताला किंमत आहे, शास्त्राच्या मताला किंमत आहे, पुराणाच्या मताला किंमत आहे। तुका महाराज म्हणले, पहावे पुराणे विचारून, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे,
पहावे पुराणे विचारून. मी जे बोलतोय हे माझं मत नसून हे वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. म्हणून ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी. पुसा म्हणजे विचारा. कळलं माझं बोलणं? हे वेदाला विचारा, शास्त्राला विचारा, पुराणाला विचारा. हे माझं मत नाही, वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. चौवेदी जाण. जे पाठ आहे ते बोला, काही त्याला अडचण नाही. हा, जे पाठ आहे ते म्हणा. चौवेदी जाण. 6 ही शास्त्री कारण, 18 ही पुराणे. हरिशी गाती 4 6 शास्त्र 18 पुराण, हे त्यांचं मत आहे. मग महाराज म्हणले, कोणी म्हणाला आम्हाला आता पोवाडे गायला आवडत नाही, आम्हाला असं गरजायला आवडत नाही, आम्हाला चिंतन करायला आवडतं. परिणाम चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष हे दोनही एकत्र मिळतं. भगवंताच्या नामाची ही ताकद आहे. मग कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मुक्तीही नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचं असेल तर त्या भगवंताचं सुलभ नाम घ्या, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता कमी वेळात मला जेवढी सगळ्यांची सांगड घालता येईल तेवढं मी घालण्याचा प्रयत्न करतो. कारण दूरवरून गायकही आणले, वादकही आहेत, म्हणून सगळ्याच गोष्टीचा आनंद घेता यावा. म्हणून माझं बोलणं थोडं कमी झालं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. विठाला विठाला या नरदेहाचा जर विचार केला तर या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. लक्ष देऊन ऐका. पशु का होत पनैया, नर का कछु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही, पण हे जर जनावर गेलं तर याचा कोणताच अवयव उपयोगाला येत नाही. जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकलं तर याची विष्ठा तयार होते. तसं याच्यामध्ये फारसं काही सामर्थ्य नाही. महाराज म्हणले, या नरदेहाचा जर विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. पण याच शरीराला जर विशेष नामचिंतनाकडे नेलं तर याच्यासारखं उत्तम आणि चांगलं या जगाच्या पाठीवर दुसरं शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसुले, शरीर सुखाचे भोसुले, शरीर साध होय केले, शरीर साध ब्रह्म, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. याला जर देवाच्या नामचिंतनाकडे नेलं तर याच्यासारखं उत्तम आणि पवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राचे होय देहत्याग, पवित्राचे होय देहत्याग, पवित्राचे होय देहत्याग. हरिपाठ कीर्त्य मुख जरी गाय, पवित्र होय देह त्याचा, पवित्र हो देह त्याचा, पवित्र होय देह त्याचा. ए हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राचे होय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव. दादा मी खूप जवळ जाऊन बोलते, मी जवळ जाऊन बोलते म्हणजे आवाज जास्त आहे असं नाही त्याचा अर्थ. त्याच्यामुळे थोडा नाही, मी काही रागवत वगैरे नाही. टेन्शन घेऊन तर काहीच करू नका, आहे ते बिघडून जाईल. एकदम प्रेमाने हाताळा, जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. माणसं बिघडतात, ती मशीन आहे, बरोबर आहे. आणि माणसाला बी प्रेमानेच हातावं लागतं, मग सुधारतात. हा, लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला.
लक्ष द्या. तो देह पवित्र आहे. पवित्र तो देह कोणता? वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो अच्युताचं सर्व काळ भजन करत राहतो, चिंतन करत राहतो, त्याचा देह पवित्र आहे. मला सांगा आता काय आपले की कोणते बाबा? गंगागिरी महाराज आहे का नाही? बरोबर ना? गंगागिरी बाबा आणि आता रामगिरी बाबा. तर गंगागिरी बाबाचा आता सप्ताह सुरू आहे, नारळी सप्ताह पांचाळ्याला सुरू आहे. बरोबर आहे? या महाराष्ट्रातला नंबर नाही, या भारतातला नंबर 1चा सप्ताह बाबांचा आहे. त्याची मागच्या वर्षी गिनेश बुक मध्ये नोंद झालेली आहे. आणि महाराज मला आमचे मित्र सांगायचे, रंजळे महाराज वगैरे सांगायचे की महाराज एकदा सप्त्याला या. म्हणलं सप्ते गावागावात जा, रोजच सप्त्याला आहे मी, तुम्ही तिथं काय या? म्हणले या तरी एकदा. म्हणलं आहे काय विशेष? म्हणे एकच विशेष सांगतो, आमटीला मोटर असते म्हणे. काय म्हणले? आमटीला पाण्याची मोटर लावावी लागते आणि वाढायला टँकर असतात आणि JCB ला बुंदी असते. आता ही न विश्वास बसण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला चिकित्सा करणं आवडतं, असं सहजासहजी विश्वास बसत नाही माझा. मी गेलो तेव्हा शिर्डी रोडला सप्ताह होता 2-3 वर्षापूर्वी आहे का नाही. आणि जेव्हा पाहिलं बाबांनी सन्मान केला माझा, महाराज बुद्धी बंद पडेल असंच काम आहे का नाही हो? कोण करू शकतो? या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला नाही, पंतप्रधानाला बी म्हणावं एवढा सप्ताह करून दाखवतो. हे जोक नाही. हे कशामुळं घडलं माहितीये का? हे पदामुळं नाही घडलं, हे नामस्मरणामुळं घडलं. लक्षात ठेवा. नामस्मरण काय करू शकतं याचं उत्तम उदाहरण आहे महाराज. काय त्यांच्या देहात आणि आपल्या देहात फरक आहे? चला बोला. त्यांना 2 डोळे आहे, आपल्याला 2 डोळे आहे. त्यांना कान आहे, आपल्याला कान आहे. त्यांना हात आहे, आपल्याला हात आहे. त्यांना पाय आहे, आपल्याला पाय आहे. त्यांना बोलता येतं, आपल्याला बोलता येतं. लक्ष देऊ नाही का? फरक एवढाच आहे. आपल्या तोंडातून शिव्या येतात आणि त्याच्या तोंडातून भजन येतं. फरक एवढाच. तो देह पवित्र झाला ना, त्यांचा देह पवित्र झाला केवळ नामस्मरण केल्यामुळे झाला ना महाराज. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ. तो देह पवित्र आहे. महाराज म्हणले लक्ष देऊ नाही का? ज्याच्या वाणीतून भजन होतं, ज्याच्या वाणीतून नामस्मरण होतं, ज्याच्या वाणीतून सतत भगवंताचं चिंतन होतं, त्याचा देह पवित्र आहे. बाकीच्या देहाचा जर विचार केला तर महाराज म्हणले त्याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर नाही. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. अरे नाही तर कुत्र्या मांजराची काय कमतरता आहे का? बोला. कुत्र्या मांजराची कमतरता आहे? एक मला म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे, आपण काय लय ताण घेत बसत नाही. म्हणलं तो देवाला मानत नाही तर देवन तो पाहून घेईल, आपण दोघांच्या मॅटर मध्ये इंटरफेअर कशाला करायचा? म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार आहे? म्हणे कसं काय वाटत नाही? म्हणलं येरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजे. टेन्शन घेण्यासारखं काय आहे त्याच्यात? चला बोला. मानत नसेल एखादा तर त्याला काय करता? आता एवढा सुंदर कार्यक्रम आहे, मग यांनी बरेचसे बॅनर जाहिराती केल्या असतील. हो नामवंत महाराज येणार आहेत आपल्या गावात, ते सप्ताहाला आले होते, टीव्हीवर आपण पाहतो, युट्यूबला पाहतो, दुबईला कीर्तन करून आले आहे. बरोबर आहे ना? खूप मोठे महाराज आपल्या गावात येणार आहे. एखाद्याला समजून सांगा ते कैलास महाराज पवार येणार आहेत, संजय महाराज, अनिल महाराज येणार आहेत. मग सगळं सांगून झाल्यावर ते ऐकणार म्हणतं बरं हे सगळे येणार आहे, मग मी काय करू? अरे ते लय नामवंत महाराज आहे, मग तुझ्या गळ्यात बांधून हिंड. अरे मला गरजच नाही ना त्याची. बरोबर. मानत नसेल एखादा तर त्याला माहे काय चुकीचं आहे असं बी काय नाही. मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण नसेल मानत देवाला तर महाराज म्हणले कुत्र्यात आणि त्याच्यात फरक नाही. नसेल मानत भजन कीर्तनाला तर श्वान. महाराज म्हणले ना श्वान म्हणजे कुत्र, शुकर म्हणजे डुकर. फरक काय? या नरदेहाचा विचार केला तर याच्यात सामर्थ्य नाही आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले आपण बाकीच्या गोष्टीचा विचार जर केला तर याच्यात तसं काही सामर्थ्य नाही, पण भजनाचा विचार केला तर याच्यासारखं सामर्थ्य या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. एका वाक्यात बोलू काय? एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. एक नाम माणसाला या जगामध्ये तारणार आहे बरं का. लक्षात ठेवा. नाही तर विचार जर केला तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह
सामर्थ्य नाही, हा जाणार आहे. लक्ष द्या बरं का. सामर्थ्य ऐकायच्यात नाही. माशी पंख पाकडी तव हे सरे, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. महाराज म्हणले जन्माले बाळ त्याची वाट पाहे. ज्या दिवशी बाळ जन्माला आलं त्या दिवशी काळ त्याची वाट पाहत असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, हे प्रमाण म्हणताना कुणाकडे हात करायचा नाही. घडी घडी काळ वाट याची आपला आपल्याकडे करायचा. आपली घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. महाराज म्हणले जाणार आहे. जाग होण्याची गरज आहे. कसं जाग व्हायचं माहितीये का. दोघांचं पुण्यस्मरण एकत्र आहे आणि आपलंही एक दिवस होणार आहे. एक पाहतसा एकाची दहने, सावध जाग होणं याला म्हणतात. सावध त्या गुन्हे कार्य न व्हा किंवा कार्य न होशी. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणारं कोणीतरी आहे. आज मी या दोघांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन करतोय, ते माझ्याही कोणीतरी करणार आहे. बरोबर आहे ना. म्हणून म्हणतात ना, सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. लक्षात ठेवा, एक दिवस आपली पालखी जाणार आहे, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून सावध होणं गरजेचं आहे. काय करा सावध होऊन. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पावला देह कागटाळी न्याय न घडो उपाय. तुमच्या 50% तर चालावं लागेल मला. विठाला विठाला पावला हा देह कागटाळी न्याय न घडो उपाय घडो आले, नरदेह निधान लागले हाती. लक्षात ठेवा. म्हणून या नरदेहामध्ये दुसरं काही सामर्थ्य नाही. बघा, प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती आहे, पण मरणाची भीती सर्वाला आहे. बोलतो ऐका लक्ष देऊन. सरपंच असला तर गावात घाबरणार नाही, आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. पण सांगू तुम्हाला, पंतप्रधानाला सुद्धा मरणाच्या भीतीमुळं बांगलादेश सोडून भारतात यावं लागतं. आज बोलणं कळलंय तुम्हाला. फार आता काही फार इतिहासातल्या माग घडलेल्या घटनावर कदाचित नाही विश्वास बसणार, पण येत आहे ना आता ही ताजी घटना आहे ना 4 दिवसातली. महाराज, अरे पंतप्रधानाला सुद्धा पद आणि सर्व सोडून मरणाच्या भीतीने पळावं लागतं. मरणाच्या भीतीने सगळ्यांना पळावं लागतं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठाशी, 33 कोटी देवता मर गए, पड़ गए काल के फांसी, जमका अजक तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. महाराज म्हणतात हे सगळे गेले. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला. बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. पाणी वयाले मोने, उठा उठा दादा पाणी वयाले, उठा उठा दादा पाणी वयाले. आजा मेला बोला पंजा, बोला पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. म्हणून उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे, कुठं जा पंढरी वाचून तुझा, भाव नाही कोठे. सर्वांना जावं लागणार आहे. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलेलं होतं बघा, माझ्याकडे लक्ष द्या. मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते.
क्या मिला तुझी इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. टाळ्या विचार करून वाजवत जा, खर्चाचा विषय येतो. एवढा खर्च झाल्यावर मग पुन्हा आपण चालायचं कसं, बरोबर आहे का नाही? लक्ष द्या माझ्याकडे. अरे एका ट्रकवर मी असं छान वाचलं कैलास महाराज. आता हे रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काय अभ्यास रस्त्याने बी होतो. आता रात्रंदिवस रस्त्यात काय आहे, आम्हाला रसच त्यात आहे, त्याच्यातच रस असल्यामुळं रस्त्याने जास्त असतो. मी कालच्या पासूनच सांगतो, काल सकाळी मी कीर्तन केलं काष्टीजवळ लिंपण गाव, गावाच्या नावासहित सांगतो काल्याचं कीर्तन. रात्री कीर्तन केलं वसमतच्या जवळ शेंदूरसाना. आता मी इथे आणि आज संध्याकाळी पुन्हा जिथं रात्री होतं तिथून 7 किलोमीटर पेडगावला आहे, सिद्धटेकच्या जवळ. म्हणजे सोपं नाही ना, सोपं नाही. मी अमोल बुवाला रात्री म्हणलं काही ॲडजस्ट होत असेल तर घ्या करून. अहो म्हणले असं नका करू. नाही म्हणलं फक्त मी विचारतोय, होत असेल तर करा. मग नाही होत असेल सहज प्रवासामुळं, बाकी कीर्तनाचं दुःख नाही हो. कीर्तन तर आम्ही 4 तास करतो महाराज. आमचं पावरच कीर्तन आहे, आमची ऊर्जाच कीर्तन आहे. लक्ष देऊ नाही का बरं. कीर्तन म्हणायला, वाजवायला, चाली म्हणायला आळस नाही, प्रवासाचा कंटाळा येतो, बाकी काय नाही महाराज, आहे का नाही. मग रस्त्यावर चाललं की काही अभ्यास रस्त्याने होतो बघा. काही ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं, आणि कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो मी. संभाजीनगरवरून येत असताना एका रिक्षावर मला वाचायला मिळालं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. भरावच लागतो महाराज, बरोबर आहे का नाही. त्यानं मागून लिहून ठेवलं बाबा त्याच्या भावना काय असतील त्या का. मी एका ट्रकवर असं छान वाचलं बघा, मौत से किसी की रिश्तेदारी है. ते तेवढ्या टायमात पाठ बी झालं पाहिजे बरं का, नाही त्याला म्हणता येते का साईडला घे मला हे वाचायचंय, नाही तर चालू चालू झालं पाहिजे. मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार आहे. एका स्मशानभूमीत एक उत्साही कार्यकर्ता, कुठं काय लिहावं कळलं पाहिजे, राजकारणी बरेच उपस्थित आहेत. एका उत्साही कार्यकर्त्यानं स्मशानभूमीत लिहिलं होतं, 2024 ला साहेब येणार म्हणजे येणार. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या प्रसाद घेतले शो जाऊ नका बा. अरे इथं आणतो काय साहेब तू, बरोबर आहे का नाही. अवघडचे का नाही महाराज, सांगा जावं लागणार आहे, याच्यात काही शंका. रहना नहीं देश बिराना है, रहना नहीं देश बिराना है, नहीं देश बिराना है, नहीं बिराना है. हो यह संसार कागज की पुड़िया, यह संसार कागज की पुड़िया, धुंध पड़े धुल जाना है, रहना नहीं देश बिराना 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 है. रहना नहीं देश बिराया है की नाही. हा आपला देश नाही, आपला देश आहे वैकुंठ, बरोबर आहे. आपला देश आहे, आपण जिथं आलो तिथं आपल्याला जायचं आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. मग सामर्थ्य आहे का याच्यात. महाराज म्हणले माशीला पंख हलवायला वेळ लागत नाही, वेळ जास्त लागतो तेवढा माणसाला जायला लागत नाही. आणि मग मृत्यूची भीती वाटली. माझा विषय इथून चालला होता की कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची भीती आहे, पण मरणाची भीती सर्वाला आहे. आणि मरणाची भीती वाटली, ऐकताय ना तुम्ही, मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. मृत्यूची भीती वाटली की पहिले पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात घेऊन जा. दुसरे पाय धरतो डॉक्टरांचे की पैसे किती लागू द्या फक्त मला मरू देऊ नका. आणि महाराज हे बघा, डॉक्टरच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर राहिले असते. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. निदान डॉक्टर तर राहिले असते ना. आणि पैशानं माणसं वाचवता आले असते तर फक्त गरीबच मेले असते. पैशाने माणसं वाचवता आले असते तर गरीब मेले असते. महाराज श्रीमंताला काय मरायची काय होती का गरज होती. अरे कोटी रुपये जरी दिले ना तर आयुष्याचा एक श्वास मिळत नाही. मेरुतुल्य पृथ्वी
दिलेल्या सुवर्ण नमळे एक क्षण नर देह. आणि मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो, पण याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, फार लक्ष द्या. एखाद्या घरी जर तुम्ही गेलात, तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगतोय मी. एखाद्या घरी जर तुम्ही गेलात आणि तिथलं कुत्रं जर तुमच्या अंगावर धावून आलं, तर त्या कुत्र्याला तुम्ही हाड म्हणावं का? नाही, त्याला हाडही म्हणू नये आणि त्याला दगडही मारू नये. मग कुत्र्याला जर दगड मारले तर पुन्हा धावून येईल, हाड म्हणलं तर भुंकत राहील. त्याच्यामुळं हाडही म्हणू नका आणि दगडही मारू नका. त्याच्या मालकाला सांगा, ओ अविनाश दादा, ह्या तुमच्या कुत्र्याला आवरा. मग ते अविनाश दादा म्हणतील, ए टॉमी चल इकडे, बरोबर आहे. मग तो आवाज दिलं तरी ते कुत्रं मालकाच्या पायाजवळून काय करतं, जाऊन उभं राहतं. मग आपल्याला भीती आहे का आता चावण्याची? आपल्याला चावण्याची भीती नाही ना हाड म्हणण्याची बी गरज नाही. माझ्याकडे लक्ष द्या. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला एखाद्या घरी आपण जर गेलो, लक्ष देऊन ऐका, थोडं जर ऐकण्यातलं चुकलं तर पुढची काहीच लिंक लागणार नाही आणि मग तुम्हाला ते बसावंसं वाटणार नाही. थोडा आवाज द्या दादा, ऐका. एखाद्या घरी आपण गेलो, थोडंसं मागे येतो आणि तिथलं कुत्रं जर आपल्या अंगावर धावून आलं तर आपण त्या कुत्र्याला हाड म्हणू नका, त्याला दगड मारू नका. हाड म्हणलं तर भुंकत राहील आणि दगड मारलं तर चावा घेईल. मग काय करा, त्याच्या मालकाला हाक मारा, ओ कैलास महाराज, ह्या तुमच्या कुत्र्याला आवरा. मग ते कैलास महाराज म्हणतील, ए टॉमी चल इकडे, ते सानप बाबा आहेत, असं बोलतात बरं माणसं कुत्र्याला. मग ते कुत्रं बी ऐकतं, महाराज काय हुशार असावं. ते बोलतात माणसं त्या कुत्र्याला. मग ते कुत्रं येतं मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहतं. मग आपण तिथंच जागेवर असतो गेटला. मग ते कैलास महाराज म्हणतात, ओ बाबा या आता. मग आपण काय म्हणतो, आव ते कुत्रं, आव ते कुत्रं. कैलास महाराज म्हणते, आव त्याचा मालक इथं उभा आहे, आता काय हिंमत आहे तुमच्यावर भुंकण्याची त्याची. ऐका, माझा सिद्धांत दृष्टांत इथं थांबूया. सिद्धांत ऐका, कुत्र्याला हाड म्हणायची गरज नाही, दगड मारायची गरज नाही, त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. कुत्रं चावणारही नाही आणि भुकणारही नाही. जसं हा काळ ज्याच्या कामाला आहे ना, त्याच्या पाया कशाला पडता, काळाच्या पायाला कशाला पडता. माचे पोवाडे गा, ज्याचे गरजता पोवाडे, परिणाम काय होईल, कळी काळ पाया पडे. काळ तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद त्याच्या पोवाड्यामध्ये आहे. आता गरजणे म्हणजे काय? गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आभाळ काय व्हायला म्हणतात, बोला, आभाळ काय व्हायला म्हणतात, गरजायला लागलं. आणि गरज आहे आज गरजण्याची, नाही कळलं का तुम्हाला? आज सध्या गरज आहे आभाळाने गरजण्याची, बरोबर आहे ना? म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरची चिंता दूर होईल महाराज. आभाळाची गरजण्याची आज गरज आहे. ऐका, गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आता हे फेमस काय आहेत माणसं, यांचं शेडज्यातच गायन सुरू आहे ना सगळं. आणि जे उंच स्वरात म्हणतात ना, ते लवकर हृदयात जागा करत असतात. माझं बोलणं लक्षात ठेवा. ज्यांचा आवाज उंच स्वरातला आहे ना, ते लवकर हृदयात जागा करत असतात. गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. मग ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे काय? पोवाडे म्हणजे चरित्र. गायीन लीळा चरित्र पोवाडे. किंवा महाराज म्हणले, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे चिंतन. शाहीर काय करतो, शिवाजी महाराजाचा पोवाडा गातो, बरोबर. डफावर थाप तुंतुण्याचे
शाही राम महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचा गातो गुणगान जी. बरोबर आहे. पोवाडा म्हणला की त्याचा आवाजात पोवाडा म्हणला की आवाज तसाच असला पाहिजे बरं का. आता शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं असेल तर आवाज वेगळा असावा. भाषणाचा आवाज वेगळा, कीर्तनाचा आवाज वेगळा, शिकवायचा आवाज वेगळा, भाषणाचा आवाज. आता राजकारणी मंडळी आलेली आहे. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास गेला अध्यक्ष महोदय. पुन्हा मतदारसंघात पाय ठेवणार नाही. बरोबर आहे ना. आता भाषण करायचं म्हणलं की ते वेगळं असतं. आता चरित्र सांगायचं म्हणल्यावर तानाजी मालुसरेनं सांगितलं, राज एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. राज मागवते नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हाताना कल्याण दरवाजात उभा असेल राज. असं सांगावं लागेल ना चरित्र शिवाजी महाराजाचं म्हणलं. नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला शिकू लागली शिवाजी महाराजांना अफजल खानासाठी रेटरच फाडला. नसता फाडला तर बरं झालं असं माय. बरोबर आहे का. त्या आवेशातच असलं पाहिजे ते. गरज नाही म्हणजे उंच स्वरात म्हणणे, ज्याची गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे नामस्मरण. मग परिणाम काय होईल. कळी काळ पाया पडे. त्या काळाच्या पाया पडायची गरज राहणार नाही. उदाहरण सांगतो ऐका. तो काळ आपल्या पाया पडेल. फार सुंदर उदाहरण आहे. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. ऐकाय लक्ष देऊ ना. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली माया हो. आणि एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली. आता शुभ कामाला मुलगी चालली ना अंत्ययात्रा तिथून चालली. हे बरं आहे का. हे बरं नवं बघा आहे का नाही. मग त्या बाईच्या तोंडातून आलं म्हणे, माय या महाराजाला आजच मरायचं होतं का. काय म्हणले, या महाराजाला आजच मरायचं होतं का. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले म्हणले, बाई तू या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का. बर बसल्यावर बाकीचे थांबतील का. हा बी प्रश्न आहे ना. बरोबर आहे का नाही. महाराज म्हणले बाकीचे थांबतील का. असं एकदा नाही झालो. दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तेव्हा खांदेकऱ्यांमध्ये बोलणं चालू झालं. खांदेकऱ्यांची चर्चा झाली. म्हणे अरे एवढा नामवंत महाराज होता पण शेवटी भावकीच्याच खांद्यावर जावं लागलं का नाही. भावकी म्हणजे अवघड आहे महाराज. जिवंतपणी जगू देत नाही आणि मेल्यावर त्याच्याशिवाय जाता येत नाही. बरोबर आहे ना. मग त्याची चर्चा झाली. एवढा मोठा महाराज पण आपल्याच खांद्यावर चालला का नाही. नाथ महाराज पुन्हा उठून बसले. म्हणले तुमच्या खांद्याची गरज नाही, ठेवा खाली. बरं पुन्हा उठून बसले आणि तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली. लक्षात ठेवा. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. काळावर विजय मिळवला या लोकांनी. लक्षात ठेवा बरं का. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. महाराज म्हणले आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. आता सर्वांनाच वैकुंठाला जायला आवडतं. बरोबर आहे ना. म्हणून मेला की लिहितात वैकुंठवासी. स्वर्गवासी, वैकुंठवासी, नाही तर कैलासवासी. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्याच्या आवडीच्या आहे. मग नरकवासी कोणी लिहितच नाही. मग नरकात कोणी जात नाही का. नरकवासी कोणी लिहित नाही मग नरकात कोणी जात नाही का. आता वैकुंठवासी लिहितात. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी आणि भजन करून मेला तरी वैकुंठवासी. मग एका 90त जर वैकुंठ भेटतं तर हे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला. वैकुंठ म्हणजे काय जोक आहे. वैकुंठ म्हणजे काय सोपं आहे. लिहिणं आहे महाराज. त्या काय टाईपरायटरच्या हातात असतं. लिहा वैकुंठवासी लिहा. बरोबर लिहा कैलास. त्याला काय त्याला छापायची आहे पत्रिका. त्याला काय शब्द टाकायचे आहेत ना. वैकुंठ एवढं टाईप करणे एवढं सोपं नाही. वैकुंठी जावया तपाचे सायास लागे करणे नाश जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते महाराज. एवढं सोपं आहे का वैकुंठ. पण महाराज म्हणले एवढं दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा तुम्हाला सहज आणि सुलभ मिळेल. कशामुळं. वैकुंठाशी जावे जायचे ना. मग तुका म्हणे ज्याच्या नावे त्याचं नाव घ्याव. दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा तुम्हाला सहज आणि सुलभ मिळतं. एकच उदाहरण सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका आणि थांबणार आहे. दोघं भाऊ होते बघा. दोघं भाऊ होते. एकाला भजन कीर्तन नामस्मरण आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन नामस्मरण म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बरं का. आता हे कीर्तन चाललं म्हणजे सगळ्यालाच बरं वाटतं असं समजू नका. काही ना तर गावातल्या सप्त्याची पत्रिका पाहिली की असे धरतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे.
बरोबर आहे की नाही? सप्ताह करणाऱ्याला आनंद वेगळा आणि बाकीचे दुसऱ्या टेन्शन मध्ये, असं असतं का नाही? आता हे महाराज जरी पाहिला तर सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका बरं का. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही माग आहे आलो का मी? भाऊ जमत नाही महाराज. बा एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो? मग महाराजच आहे ना. महाराज लोकायला काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडे बांध माझ्या अंगाला. आता कपडे बी महाराज आहे ना चांगले घालू नये आजी धार नाही. आता चांगली गाडी असती तर लवकर पोहोचलो असतो. आता ती एर्टिगा आल्यामुळं अर्धा तास लेट झालं का नाही. गाड्या चांगल्या पाहिजे. तुम्हाला बोलायचं म्हणल्यावर त्याच्यात तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे, नाही तर काय देणार तुम्हाला सांगा बरं. बोलायचं म्हणल्यावर आणि त्या गाड्या फक्त या कीर्तनाच्याच कामे. बायको म्हणे अगं म्हणलं इनोवा गाडी आणली आता म्हणे काय पेटवायची का? आहे का माहेराला जायला का फिरायला जायला? उठलं की सुटलं कीर्तन, उठलं की सुटलं कीर्तन. अरे काय मला ते काय घरच्याच्या बी कामी आहे का? अजिबात नाही. आता पोरगी ऍडमिट आहे आज दवाखान्यात, पण ते सोडायला दुसऱ्या गाडीने. म्हणजे खूप अडचणी असतात. जया अंगे मोठे पण यात ना. आता हे घेतलेल्या खूप दिवसाच्या तारखा असतात ना, आणि आजारी काय तारीख सांगून थोडंच पडतं माणूस. तारीख अगोदर असते ना, आजारी अचानक पडतं. मग परिवारातलं एखादा आजारी पडलं आणि या तारखेवर नाही आलं की एखादं म्हणतार दुसरीकडे जास्त भेटली असती. बरोबर आहे ना? हे असं खूप अडचणी असतात. हे सहजासहजी. मी माझ्या साखरपुड्याच्या दिवशी पण कीर्तन केलं. साखरपुडा होता माझा आणि माझं कीर्तन होतं अहमदपूरच्या जवळ सोनेवाडी गाव आहे. मी गावाच्या नावासहित सांगतो तुम्हाला. आणि ते त्यांना म्हणलं बाबा साखरपुडा आहे माझा आज. म्हणले मग असू द्या ना, दुपारी उरकन कीर्तन आली या. अहो म्हणलं साखरपुडा आहे आज. मग तुम्हीच सांगता देह जाऊ अथवा राहून, मग याच्यात काय म्हणे. म्हणलं फिरवलं शेंडीहून पाणी तो माय आता जाऊ दे तिकडं. बोटात अंगठी घातली आणि कीर्तनाला गेलो महाराज. हे सोपं असतं का? हे सोपं नसतं, लक्षात ठेवा. बघा अवघड असतं ना. काही सगळ्यालाच बरं वाटतं असं काही नाही महाराज, सगळ्याला बरं. हे बघा गावात सप्ताह सुरू असेल तरी सगळ्यांना आवडतं असं काही नाही हा. असं काही नाही. प्रत्येकाच्या आवडी निवडी भिन्न भिन्न असतात. बरोबर आहे का नाही? पण मी एक सांगेल, धार्मिक कार्यक्रम असेल तर सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे, मदत केली पाहिजे. आज या ठोंबरे परिवारासाठी टाळ्या वाजवा जोरदार. अरे त्यांच्यामुळं ज्यांना आपण मोबाईलवर पाहतो ते माणसं गावात आले ना आज. ज्यांना आपण टीव्हीला पाहतो ते माणसं आज आपल्या गावात आले. मग कौतुक केलं पाहिजे ना. मग एवढा सुंदर कार्यक्रम केला तर 4 शब्द बोलून जावे, छान केला हो तुम्ही कार्यक्रम, आनंद वाटला बघा आज तुमच्यामुळं चांगले कीर्तनकार वादक गायक आम्हाला मिळालं, छान वाटलं. एवढं 2 शब्द खर्च करायला अडचण काय? करणाऱ्याला समाधान आहे ना त्याच्यात. नाही तर मग हे करायचं तर लांबच, पण इथं येऊन चुका काढायच्या. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेऊ नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तू माणसं? एक वाक्य बोलू तुम्हाला. जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही तर त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज. आणि चुका काढणाऱ्याला काय हो, ते कशातही काढतात. ते माग शिंदे साहेबांना एसट्या फुकट केल्या बघा. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि एक मीडियावाले गेलं आणि बाईला म्हणे कसा वाटला निर्णय शिंदे साहेबाचा, आता कधी माहेराला जा कधी या, पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही या, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात ते रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना असं असतं का सांगा बरं. पण आता एक अजून अवघड गोष्ट झाली महाराज. 6-7 महिन्यापूर्वी निर्णय झाला 75 वर्षाच्या पुढे एसट्या फुकट. आणि माणसायनं बायानं 65चं 75 केलं. आणि आता लाडकी बहीण सुरू झाली आणि 65 वर क्लोज झालं. केले कर्म झाले त्याचे लटकते रे ना. किती अवघड झालं हे सांगा बरं महाराजांना. चुका काढायच्या म्हणल्यावर कशात निघत नाही. अहो कशातही निघतात ना. हे बघा या कार्यक्रमात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवाव आणि मग चूक काढा. विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं बरं का. तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये. त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ऍडमिशनची व्यवस्था पाहावी.
तो बजेट काय, तू बोलतोय काय, असं होतं मग ते. हा, लक्षात ठेवा, तेवढं वंचित व्हावं तेवढं वंचित व्हावं लागत असतं महाराज. काहीला आवडेल, काहीला नाही आवडेल. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं, एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. पण एक दिवस एक साधू पंजाबचे त्यांच्या घरी आले. पंजाबचे साधू त्यांच्या घरी आल्यानंतर आता हा जो भाऊ होता, ज्याला न आवडत होतं साधू सेवा भजन कीर्तन, ते घराच्या बाहेर निघून गेलं. त्याला आवडत नव्हतं पण ते विरोध करत नव्हता, ते निघून गेलं. आता या मोठ्या भावाने या महाराजाकडे खंत व्यक्त केली, म्हणे महाराज, माझा छोटा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्याने एकदा तरी देवाचं नाव घ्यावं. त्याचा उद्धार होईल कसा मग सांगा बरं. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. हे महाराज म्हणले, मी 4-8 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. आणि महाराज 4 दिवस तिथं राहिले. हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. 4 दिवस घरीच आला नाही. यानं तुकाराम तुकाराम आवाज ऐकला आणि मन भैरवनाथाच्या मंदिराकडे आला. नाही कळलं का तुम्हाला? हा, लांब बसून तो आवाज ऐकला आणि मग इकडे आला. हा पठ्ठ्या 4 दिवस घरी आला नाही. ते महाराज म्हणले, आता ते घरीच जर येत नाही तर त्याला भजन करायला कसं लावू मी? एक काम करा म्हणे, एक युक्ती करू आपण. महाराज गेले, महाराज गेले, महाराज गेले असे चर्चा करा, मग ते घरी येईल. आणि महाराज दरवाजाच्या मागे लपून बसले. चर्चा केली, महाराज गेले, महाराज गेले, महाराज गेले. आणि मग तो पठ्ठ्या घरी आला. पण त्यानं कन्फर्म केलं बरं का, विश्वास नाही ठेवला. अगोदर दरवाजातूनच वाकून पाहिलं. पण तो दरवाजातून वाकून पाहतो ना पाहतो, महाराज दरवाजाच्या मागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरला. तो म्हणे, सोडा माझ्या दंडाला. ते महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. आता त्यानं बरेच झटके द्यायचा प्रयत्न केला, पण ते साधू काही साधे नव्हते बरं का महाराज. धाड दिपाड होते, मग त्याची काय हालचाल जमना त्याला. तो म्हणे, सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझ्या दंडाला सोडत नाही. तो म्हणे, तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला? आता राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आझमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय, हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है. अरे हे सांगायसाठी दोनदा बोंबलून गेलास की? मग असंच म्हणला असं काय झालं? बरोबर आहे का नाही? तसं हे राम म्हणणार नाही याच्यात राम म्हणून गेलं. महाराज म्हणले, माझं काम संपलं, फक्त ते राम नाम तुझ्याकडे जपून ठेव. तो म्हण, ठीक आहे, तुम्ही सोडा माझ्या दंडाला. त्याला सुटका करायची होती. आणि याचा मोबदला करू नको, याचं मोल करू नको, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव. तो म्हणे, सोडा हो तुम्ही माझ्या दंडाला. आणि त्याची सुटका झाली अनिल महाराज. आणि नंतर मग त्याचे शेवटचे क्षण आले आणि त्याला यमाचे यमदूत घेऊन गेले. यमाच्या यमदूताने नेलन त्याला एका कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. खाली जे जय वकील आहे आरोपी आहे, तसं वरही जे जय वकील आहे आरोपी आहे. वरचा जे जय यमराज, वकील आहे चित्रगुप्त, आपली खातेवही आहे चित्रगुप्ताकड, आणि आरोपी आहेत आपण. मग चित्रगुप्ताला यमराज विचारल, चला याची खातेवही काढा, यानं खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो, यस करा. तमाशाला जात होता का? हो, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही, याच्यातलीच दाबत होता, डबल फुल्ली मारा. हा, आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे बरं का. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. खाते वही तिथं आहे आणि खाली काय काय केलंय. यमराजानं विचारलं, सांगा याचं पुण्य किती आणि पाप किती. काय काय केलं यानं खाली? चित्रगुप्तानं सांगितलं, याची खाते वही पाहायचं काही काम नाही म्हणे, यानं आयुष्यभर पाप केलं म्हणे. आयुष्यभर पाप केलं, पण न कळत एकदा याच्या मुखातून रामनाम आलं. म्हणजे यानं एकदा फक्त रामनाम घेतलं म्हणजे अकाउंट तेवढं उघडलं, मोदीच्या 2000ची वाट पाहते, बाकी त्याच्या खात्याचा काही संबंध नाही म्हणे बरं का. एवढं रामनाम म्हणे याने एकदा घेतलेले, बस बाकी याच्या जीवनामध्ये काही पुण्याचं काही परिणाम नाही, पुण्य नाही, काही नाही म्हणे. एकदा नकळत याच्या मुखातून रामनाम आलं. मग चित्रगुप्तानं असं सांगितलं, यमराज म्हणे, हे बघ, तुझ्याकडे एका नामाचं पुण्य आहे आणि बाकी तुझ्याकडे सगळं पाप आहे. मग तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? ते म्हणे, ते जास्त काय आहे म्हणे? पाप आहे. पुण्य काय आहे म्हणे? थोडं आहे. मग ते थोडं पहिलं द्या म्हणे,
बाकीचं बात बघू आपलं. ते थोडं आहे ना ते पहिलं द्या म्हणे, बरोबर आहे का नाही? ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. मग आता यमराजाला कळना, एका राम नामाचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. महाराज म्हणले त्याच्या नामात काही कमी पावर आहे? तुझ्या नामात काय राम नामाचं एकदा फळ द्यावं याला. यमराजाला काही मेळ लागना, एका राम नामाचं फळ मी याला देऊ काय? लक्ष देऊन ऐका बरं का, काय फळ द्यावं यमराजाला कळलं नाही. मग म्हणले आता याला देवाचा राजा कोण आहे? इंद्र. इंद्राकडे घेऊन जाऊ. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणे यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे, याला फळ काय देऊ? इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक आहे, निर्णय सगळे पवार साहेब घेत होते, बस मी नामधारी माणूस आहे म्हणे. मग पुण्याची पाहुटी सरे, सवेची इंद्रपणाची ओटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका, क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. पुण्य संपलं की मी तुमच्यासारखा सामान्य माणूस राहिले 2-3 महिने आता, बरोबर आहे ना? बस मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे म्हणे. फळ काय द्यावं हे आपल्या हातात नाही. म्हणले आता काय करावं बाबा, चला म्हणे ज्यानं जग निर्माण केलं त्याच्याकडे घेऊन जाऊ. ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणे तुम्ही जग निर्माण करणारे आहात ना? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलेले, याला फळ काय द्यावं? ब्रह्मदेव म्हणे मी जग निर्माण करणार आहे, फळ देण्याचा अधिकारी नाही, माझ्याकडे फक्त पक्ष वाढीचं काम आहे, तिकीट देण्याचं नाही, बरोबर आहे ना? याला फळ काय द्यावं हे आपल्याकडे नाही म्हणे, बरोबर आहे का? मी काय याला फळ देऊ शकत नाही. म्हणले मग आता काय करा? म्हणजे एक काम करूयात, आता जे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतं त्या भगवान शंकराकडे जाऊ म्हणे. भजन करी महादेव रामभुजी सदाशिव. भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराकडे गेल्यानंतर म्हणले यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे, तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता, फळ काय मिळेल याला? काय फळ द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो, फळाच्या इच्छेने नाही. काय फळ द्यावं मला सांगता येणार नाही. म्हणजे आता काय करावं बाबा? इंद्राला मेळ लागला नाही, ब्रह्मदेवाला नाही, भगवान शंकराला नाही, यमराजाला नाही. मग आता ज्याने एकदा नाव घेतलं त्याला जरा पावर आली. अर म्हणे चौघायला मेळ लागना, ह्याच्यात काहीतरी ताकद आहे म्हणे, ह्याच्यात काहीतरी ताकद आहे. म्हणले आता काय करायचं? एक काम करू म्हणे, आता आपल्याला तर मेळ लागना ना, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे याला घेऊन जाऊ. आता याला म्हणले चल बाबा. म्हणले कुठं? म्हणे आम्हाला काय फळ द्यावं कळना, पण हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जाऊ. तो म्हणे आपण चालत येणार नाही, सकाळपासून पाहिलो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई. हा नुसते फिरायला लागले तुम्ही मला. अरे काय द्यायचं तर पटकन देऊन टाका. किती जणाला विचारता किती भरू किती भरू किती भरू? हा जिथे भरायचं भरा, मोकळं करा, जाऊ द्या, बरोबर आहे का? काय द्यायचं तर देऊन टाका. म्हणजे काय लावलंय तुम्ही? सकाळपासून पाहायला लागलो म्हणे याच्याकडे चला त्याच्याकडे चला, इकडं चला तिकडं चला. काय एका नामाचं पुण्य तुम्हाला फळ देणं होईना, काय फायदा आहे म्हणे तुमचा? पावर मध्ये बोलू लागलं महाराज, पण बाकीचे ऐकूनच घेऊ लागले. म्हणे मोठ्याचं नाव घेतलेलं आहे ना, बरोबर आहे? अरे म्हणले एकच ठिकाण राहिलंय आता, त्याच्याकडे गेलं की तिथं निकाल लागणार आहे. तो म्हणे आपण चालत येणार नाही. तो कोण आहे? त्याला आपल्याकडे घेऊन या म्हणे. तो कोण आहे? त्याला आपल्याकडे घेऊन या म्हणे. हे म्हणले अरे तो जगाचा मालक आहे. म्हणले मग असं मी म्हणलो होतो का मग तारीख घ्या, बरोबर आहे का? मी म्हणलो होतो का मला काही द्या, बरोबर आहे का नाही? सांगा तुम्हीच म्हणले काय पाहिजे, मग आता त्याला घेऊन या माझ्याकडे. अरे म्हणले जगाचा मालक त्याला कसं इकडे आणता येईल? मग आपण चालत नाही म्हणे गड्या. मग एक म्हणे पालखीत बसतो का? पालखीत बसतो. मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. आणि याचा निकाल लावण्यासाठी पालखी खांदेकरी कोण? दुसरं कोण आहे? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे पालखी निघाली. भगवान सिंहासनावर बसलेले होते, समोरून पालखी आलेली पाहिली. भगवंत म्हणले पालखी माझ्याकडे यायला लागली, खांदेकरी एवढी जबरदस्त आहे. मग खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहे तर पालखीत बसणारा किती मोठा असला पाहिजे? आता भगवंत म्हणले आपण सिंहासनावर बसणं बरोबर नाही, आपण 4 पावलं तरी आडवं गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय हा शिष्टाचार पाळणं शक्य. भगवंत उठले ना आडवे पालखीला चालत निघाले. आणि या चौघांनी पाहिलं म्हणे अरे आपण याला तर लहान समजत होतो, ह्यो दिसला की देव उठून यायला लागला म्हणे. म्हणजे मेळच नाही बघा, बरोबर आहे? मेळच नाही. भगवंताला वाटलं हे चौघ माझ्याकडे यायला लागले आणि यांना वाटलं याच्यासाठी देव उठून यायला लागला. बघा मग भगवंत गेले, त्याच्या हाताला धरलं आणि त्याला आणून आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी आली होती? म्हणे आता विचारायला राहिलं काय?
अहो पण आले कशासाठी? कोण आहे हा माणूस? अहो म्हणे यानं एकदा रामनाम घेतलं, याचं फळ काय द्यावं म्हणून आम्हा चौघाला कळालं नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो. पण अजून याला फळ देता तरी काय? हे आमच्या बोकांडी बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. अजून याला फळ काय मिळायला पाहिजे मला सांगा? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, म्हणून म्हणतात नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पोरी पाषाणाला बहार, पोरी पाषाणाला बहार, पोरी पाषाणाला बहार, तुझे रे नारायणा. मग त्या भगवंताच्या नामाची ही ताकद आहे, तुझ्या नामाचा महिमा. म्हणून म्हणतात भगवंताचं नाम दगडाला तारणार आहे, तरले तर ती हा भरवसा. नामधारकाचा ठसा. म्हणून त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केल्याच्या नंतर वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा. पुसा साच वाटरा जना विठोबा रखुमाई. जय गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, आना आना गोपाल कुमाई. चला गोपाल गोपाल कुमाई, हाँ पकवा दे. गोपाल कुमाई, आज गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, पिंगळा गोपाल कुमाई, 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 गोपाल कुमाई.
ज्याचे गरजता पवाडे कळीकाळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच 18 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच 18 जना वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच 18 जना. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 5-10 मिनिटं आहेत. 1 पर्यंत सगळं थांबलं पाहिजे. 11ला सुरू झालं, बरोबर 1ला थांबावं. वेळेचं मर्यादा आहे आणि भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आज या कैलासवासी एकनाथ चांगदेव ठोंबरे पाटील आणि त्यांचे बंधू वेणुनाथ चांगदेव ठोंबरे पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्यस्मरणाचे कीर्तन मला बऱ्यापैकी महिन्यात 20 तरी असतात बरं का. पण हे माझ्या जीवनातलं पहिलंच पुण्यस्मरण आहे दोघा भावाचं एकत्र, बरं का. हे पहिलं पुण्यस्मरण दोघा भावाचं एकत्र. म्हणजे किती मोठा आघात या कुटुंबानं सहन केला. एक दीड महिन्याच्या फरकात हा कुटुंबाचा केवढा मोठा आघात या कुटुंबानं सहन केला. पण त्या दुःखातून सावरण्यासाठी आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. त्यामध्ये आपल्या परिसरातली काही मान्यवर मंडळी, माननीय एकनाथ जाधव पाटील भाजपा कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य, त्याच्यानंतर अविनाश पाटील गलांडे माजी सभापती शालेय शिक्षण व आरोग्य, त्याच्यानंतर पंकज भाऊ ठोंबरे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर विनायक बाबा गाडे पंचायत समिती सदस्य वैजापूर. या परिवारावर प्रेम आहे ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यानंतर शिल्पाताई दिनेश परदेशी नगराध्यक्ष वैजापूर, त्या येऊन गेल्यात वाटतं आहे का नाही, त्या आहे. त्यानंतर बारशे बापू पंचायत समिती सभापती वैजापूर, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिली या परिवाराच्या प्रेमामुळे. 1-2 मिनटं थांबा द्यायचं आणि खाली बसा. 1-2-3 मिनटं बसा काही. ही सगळी मंडळी या ठिकाणी या परिवारावर प्रेम आहे म्हणून जमलेली आहे. आणि मला कौतुक एक वाटलं, ज्या ज्या राजकारण्याचं मी नाव घेतलं नगराध्यक्षा सोडून, ते सगळी इथं उपस्थित आहेत आणि कीर्तनात अगोदर आलेत. म्हणजे जर परिवाराला भेटून शिष्टाचारच करायचा असता तर एक तर 11च्या अगोदर बी भेटून गेले असते, नाही तर कीर्तन झाल्यावर बी आले असते आणि भेटून गेले असते. कारण परिवाराची इच्छा असते बाबा यांनी यावं भेटून जावं, त्यांनी ते केलं असतं. पण चला बाबा, धार्मिक कार्यक्रम आहे, आपण हजर राहिलो तर समाजावर त्याचा वेगळा प्रभाव पडतो. म्हणजे इम्प्रेशन टाकण्यासाठी कोणी आलं नाही इथं, सगळे दुःखात सामील होण्यासाठी आणि कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी आले. भाऊंचं नाव काय? अविनाश भाऊ. काय दाद देत होते ते तुमच्या गायनाला, माझ्या एखाद्या वाक्याला. सगळेच तिथं बसलेले ते दादा कुठे गेलेत वाटतं ते आता, आहे का नाही, इकडे बसले, हां इकडे उभे आहेत. म्हणजे लक्ष देऊन ऐकत होते बघा ही सगळी मंडळी, म्हणून मला आनंद वाटला त्याच्यात. हे बघा, जाणते माणसं पुढं ऐकायला असले की आम्हालाही सांगायला जरा ऊर्जा येते, बरोबर आहे. म्हणून तुम्ही सगळी मंडळी उपस्थित राहिलात आणि या परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. महाराज अतिशय गोड नियोजन केलं बघा, कोणती कमतरता याच्यामध्ये ठेवलेली नाही. आणि एक सांगतो मी तुम्हाला, आपण जन्माला आलो आपल्यावर ऋण आहे. 5 मिनिटात मी थांबणार आहे. आपण जन्माला आलो आपल्यावर ऋण आहे. आपल्यावर पहिलं ऋण आहे देवाचं. शास्त्रानं 3 ऋण महत्वाचे सांगितले. पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं आहे साधूचं आणि तिसरं आहे मायबापाचं. पुन्हा एकदा ऐका, पहिलं ऋण देवाचं, दुसरं साधूचं आणि तिसरं मायबापाचं. ऐका, देवाच्या ऋणातून आणि साधूच्या ऋणातून आणि मायबापाच्या ऋणातून माणसानं मुक्त झालं पाहिजे. तसे ऋण भरपूर येतात, समाजाचं आहे, गावाचं आहे, देशाचं आहे, अनेक ऋण आहेत. पण हे 3 ऋण शास्त्रांना महत्वाचे मानलेले आहेत. मग आज या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला या पोराने. कीर्तन ठेवलं म्हणजे देवाचं नाव घ्यावं लागतं, म्हणजे देव ऋणातून मुक्त. साधूचे वचन सांगावे लागतात म्हणून साधू ऋणातून मुक्त. आणि आई वडिलाच्या निमित्तानं कार्यक्रम आहे म्हणून वडिलाच्या ऋणातून मुक्त. पिंडपदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. आपल्या माय बापाच्या ऋणातून तर आपण कशानंच उत्तराई होऊ शकत नाही, पण हा प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. महाराज म्हणतात आपल्या हिताला जो जागा आहे त्याच्या माता पित्याला धन्यवाद या ठिकाणी देतात. म्हणून आपण हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण हा प्रयत्न केला पाहिजे. साधू ऋणातून मुक्त होण्यासाठी एवढा मोठा सप्ताह सुरू आहे. ज्यांनी नारळी सप्ताह सुरू केला त्या सप्त्याला आज प्रचंड प्रतिसाद मिळतो. कशामुळं?
साधून केलेल्या उपकारातून उत्तराय होण्याचा हा प्रयत्न आहे महाराज. लक्षात ठेवा. पण आपले मायबाप आपल्यासाठी काय करतात मी हे वेगळं सांगायची गरज नाही. बघा मी सांगेन तुम्हाला, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे. ज्याच्या जीवनातले मायबाप गेले त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. आणि या दोघाही भावांना बघा, एकाला 6व्या महिन्यात आणि एकाला ऑगस्ट महिन्यात, अवघ्या 1.5 महिन्याच्या फरकात कुटुंबात 2 एवढे मोठे आघात होणं हे एवढे सोपं नसतं बरं का. हे ज्ञानाच्या पलीकडचा विषय आहे. हे बोलणं सोपं आहे, आलेला माणूस जाणार आहे, नाया है सो जाएगा, आणि राजा रंक फकीर, हे म्हणणं हे ऐकणं सोपं आहे. जेव्हा कुटुंबातला सदस्य जातो ना तेव्हा हे पेलवणं फार अवघड असतं महाराज. हे दुःख त्या कुटुंबातल्या माणसाला सोडून दुसऱ्याला कळणार नाही, श्रद्धांजली देणाऱ्याला नाही, कीर्तन करणाऱ्याला सुद्धा नाही. हे दुःख काय असतं, ज्याचा बाप गेला त्याच्या बापाला विचारा. बाप जाण्याचं दुःख विचारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला. बाप गेल्यानंतर काय परिस्थिती झाली ना, बाप बाप असतो, बाप गेल्यानंतर किती हाल होतात विचारा पंकजाताई मुंडेला. बाप गेल्यानंतर काय सोसावं लागलं महाराज या लोकांना. अरे महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद आहे या लोकात, पण गेलेल्या बापाला नाही आणू शकत. गेलेल्या बापाला आणू शकतात का? पंतप्रधान मोदी निवडून येण्याच्या अगोदर आईचं दर्शन घ्यायचे, निवडून आल्यावर आईचं दर्शन घ्यायचे, वाढदिवस आई बरोबर साजरा करायचे. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे, पण त्याला आईच्या आशीर्वादाची गरज आहे. त्याला आईच्या आशीर्वादाची गरज आहे. मोदी साहेब गेलेली सत्ता आणू शकतील, पण गेलेल्या मायला कुठून आणणार आहे? गेलेल्या मायला नाही आणू शकत. मी सांगेल या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई वडील आहे. म्हणून जीवनात 2 गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप कसाही असू द्या हो, दरवाजात बसलेला असला ना, कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. बिन बापाच्या पोरानं किती काम केलं तो लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, मायबाप जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. मायबाप गेले ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. कदाचित एकनाथराव गेल्यानंतर पोरींच्या अपेक्षा असतील, आपले वेणूबाबा आहेत ना, हे बाबा जरी गेले तर आपले वेणूबाबा येतील ना आपल्याला घ्यायला. पण त्याच्या 2-1.5 महिन्यात जर त्यांनाही जावं लागत असेल तर माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले दिसतात. आज मोठे पप्पा येतील नाही तर छोटे पप्पा येतील, बरोबर आहे ना, मोठे बाबा येतील नाही तर छोटे बाबा येतील. आज एवढा मोठा परिवार आहे, मुलं आहे मुली आहे. आणि महाराज मी सांगेन, काही दिवसांनी दिवाळी जवळ आली की मुलींना अपेक्षा असते की आम्हाला घ्यायला कोणीतरी आलं पाहिजे. पण मी सांगेल या तुम्हाला लक्षात ठेवा, एकदा मायबाप गेले ना की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद होतात. ती मुलगी नवऱ्याला विनंती करते, अहो माझे आई वडील आहे ना तोपर्यंत मला घेऊन जात जा, एकदा ते गेले ना मी पुन्हा तुम्हाला म्हणणार नाही मला माहेराला जायचं. लक्षात ठेवा. आणि अजून एक सांगू, मुलाचं आणि आईचं नातं घट्ट असतं आणि बापाचं आणि पोरीचं नातं घट्ट असतं. घराला सांभाळणारा बाप असतो, पण बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते. बापाचं आणि आईचं भांडण झालं ना तर मिटवायला तिसऱ्या माणसाची गरज नाही, पोरगी ताट घेऊन जाते बाबाकडे, बाबा तुम्ही जेवले नाही वाटतं, तुम्ही जेवण करा, मी तुमच्यासाठी उपवाशी आहे. अगं भांडली ती माझ्याबरोबर, भांडू द्या हो, तिचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्ही जेवल्याशिवाय ती पण जेवली नाही, पण कोण येणार म्हणून मी आले. आणि आपल्या हातानं पोरगी बापाला घास भरवते. लक्षात ठेवा बरं का, लक्षात घ्या. पण घराला सांभाळणारा बाप असतो, पण बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते. म्हणून मी सांगेल, आज खऱ्या अर्थानं मुलाला तर दुःख आहेच, मुलाला दुःख आहे, पत्नीला दुःख आहे, पण सर्वात मोठं दुःख मुलींना सुद्धा आहे. काल आमच्या गावाजवळ एक पुण्यस्मरण केलं मी, ऐका. त्या बायकोनं नवऱ्याला किडनी दिली, नवऱ्यासाठी स्वतःची किडनी दिली. पण झाला असं महाराज, ती शस्त्रक्रियेत काहीतरी घोटाळा झाला, पण ती किडनी देऊन सुद्धा त्या माणसाला जावं लागलं. अरे एक पत्नी आपल्या पतीसाठी किडनी द्यायला सुद्धा मागे हटत नाही, हे कोण करणार आहे महाराज. पण असं म्हणतात ना, म्हातारपणात दोघं नवरा बायको जगले पाहिजे. पती मरूनही जमत नाही, पत्नी मरूनही जमत नाही. कारण खऱ्या अर्थानं नवरा बायकोचं घट्ट नातं जर कधी होत असेल तर म्हातारपणात होतं, जेव्हा कोणी ऐकण्यातलं राहत नाही, तेव्हा हक्कानं सांगणारी बायको असते आणि हक्कानं ऐकणारी बायको असते. लक्षात ठेवा. म्हणून हे फार अवघड परिस्थिती आहे. आज हे 2-2 आघात या कुटुंबाला सहन करण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य भगवंतांनी या कुटुंबाला द्यावं. मी एकच सांगेल बघा, खूप माणसं इथं उपस्थित आहेत, तुमच्या सगळ्यांना जर या दोघांना आदरांजली श्रद्धांजली द्यायची असेल तर एकच द्या, ज्याचे आई वडील घरापासून वेगळे राहतात
त्यानं संध्याकाळी घरी घेऊन या. हीच खरी आदरांजली, हीच खरी श्रद्धांजली. बस आम्ही कीर्तन ऐका सांगायला लागलो, तुम्ही ऐकायला लागले, पण आपल्याला वागण्यात बदल दिसत नाही. आणि विनंती राहील माझी तुम्हाला, एकदा बाप गेला माय गेली ना, पुन्हा मिळत नाही. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलते. गेलेली माय आणि गेलेला बाप मिळत नाही. म्हणून लक्षात ठेवा, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोणता असेल ना, तर आई वडील आहे. म्हणून म्हणतात ना, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ. आखिर माँ होती है माँ. आई वासुनी पोर वेगळी, नाते तुटले पार. मावळला आधार आईचा, मावळला आधार. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. जगाचा स्वामी जरी असेल, हे माया मंदिर लागे कलश फुटाया. माया मंदिर लागे कलश फुटाया. आज घाया पक्षीने जाई पिला न भेटाया. आज घाया पक्षीने जाई पिला न भेटाया. लक्षात ठेवा, एकदा कुटुंबातला माणूस गेला की तो पुन्हा आपल्याला फोटोतच आयुष्यभर पाहावा लागतो. म्हणतात लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती है. लाख माणसं रोज जन्माला येतात, लाख माणसं रोज मरतात, पण गेलेले एकनाथराव आणि वेणुनाथ दादा पुन्हा पाहायला मिळणार नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत माणसं आपल्या जीवनात आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत सौजन्याने प्रेमाने वागा. येणारा नंतरचा क्षण आपल्या हातामध्ये नाही आहे. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ संपलेला आहे. पण पुन्हा एकदा या दोनही कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानी द्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय बोली ले बोली ले बोली ले पुरे वेळ वागवाय आई उच्चारे राधिकार ना तुका म्हणे ज्ञानेश्वरा